हा बघ दाखव. हो हो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लक्ष्मी तर कशात यूट्यूब फॅमिली. आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर फायनली श्रेयाला लागलेल्या आहेत सुट्ट्या आणि आज मी जाते श्रेयाचं नाक टोचवायला म्हणून. कारण आधी टोचवलं होतं त्याला थोडंसं पेन होत होतं म्हणून काढून टाकलं. तर आता जातीये जाऊन त्याला टोचून घेऊन येते मी. बघू आता काय होईल माहिती नाही. मागच्या वेळेस तर खूप जास्त रडली नव्हती. आता तर माहिती नाही काय करणार आहे. तर आता निघतीये मी. बस रेडी झालेलं आहे. जाऊन तिला नाक टोचून घेऊन येते. कारण शाळेला सुट्टी आहे तर तितक्यात त्याचं नाक ते क्लिअर होऊन जाईल. नाहीतर परत बरीच मोठी होईल तर मग पुढं खूप जास्त त्रास होईल. तर आता त्याला जाते. घाबरतीये ती खूप यायला. नको मम्मी नको मम्मी नको मम्मी म्हणतीये. पण नाक टोचवावं तर लागणारच आहे. कारण किती दिवस आणखीन ठेवणार तसंच नाक त्याचं. म्हणून आता आम्ही जाते. जाऊन टोचून येते. आधीचं नाकातलं घेते त्याचं तेच टोचवणार आहे मी परत एकदा त्याला. कारण दुसरं काही उपयोग नाही होणार. ते नाकातलं मावशीनं टोचवलं होतं माझ्या. तर चला निघते आता आणि करून घेते फटाफट. हां चला. चल पुढे सरक. एवढा टाइम कधी 1 सेकंद लागतो. हां बघ इथं व्हिडिओ काढायला लागले मी छानपैकी. पिल्लू डोंट रडायचं. पुढं सरक. ताई त्याचा हात पकडा तुम्ही फक्त. हे तर फायनली नाक टोचून आलो आम्ही. जास्त रडली नाही श्रेया. घाबरत तर होती खूप. पण हे बघा नोजपिन त्याचं कसं दिसतंय प्लीज कमेंटमध्ये सांगा. खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे माझं लेकरू. खूप म्हणजे खूप जास्त. आधी ॲक्टिंग खूप केली. कारण शेवटी माझी मुलगी आहे तर ॲक्टिंग थोडंसं तरी करणार. कारण मला ॲक्टिंग खूप आवडते करायला म्हणून. तर गंमत करते. सिरियसली नका घेऊ तुम्ही सगळे. तर कसं दिसतंय सांगा. आणि आता खोबऱ्यामध्ये हे करून त्याला ते नोजपिन त्याचं आधीचं नोजपिन आहे ना तेच टोचवलेले आहे मी त्याला. माझ्यासारखं त्याला हवं आहे. तर 1 महिन्यानंतर मी चेंज करून त्याला माझ्यासारखं नाकात घालेन. तर आता हे मी थोडं खोबरं तेल गरम केले. खोबरं तेल आणि थोडंसं त्याच्यात हळद आणि थोडंसं कुंकू टाकले. टाकून म्हणतात असं लहान म्हणजे लेकरं जेव्हा लहान होते माझे तेव्हा मी असं गोष्टी लावत होते. तर तेव्हा लवकर कमी होत होते लेकरांना. कान वगैरे आम्ही टोचवलं होतं. तर आता मी त्याला लावते. थोडंसं गरम आहे. जरा गार झाल्यानंतर लावते. तर माझ्या लेकराचं लवकरात लवकर कमी होईल नाकात टोचलेलं. ये श्रेया. श्रेया ये. तर श्रेयाला खूप नटायचं खूप जास्त म्हणजे खूप जास्त हौस आहे. म्हणून त्याला ते नाक टोचवले मी की जेणेकरून लवकर बरं व्हायला पाहिजे म्हणून. छान दिसायला लागलं ना. रडली नाही ना. किती घाबरत होती. किती घाबरत होती. चल लावते. ये लाल लाल काय आहे इकडे. गरम आहे. गरम आहे. गरम आहे. पूर्ण नाक खूप खूप झालं. पाणी पडलं. लागलं ना व्यवस्थित. ते ठेवून देऊ आपण हां जेणेकरून लवकर कमी होईल ते. ठीक आहे. दुखा लागलं ना हे लावून घेतो असं. नाही दुखत आहे. हां नाही दुखत. हां हां सॉरी. सोपस सोपस. ये इकडे. हात नको लावू. ये ये हात नको लावू. सॉरी 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 सॉरी. ओके फाईन. मग एकदम असं टोचल्यासारखं व्हायला. हा का. आता होईल ते कमी. रडू नको तू. ठीक आहे. मी कडे रडायला लागले. हे परत दुखलं ना परत परत हे लावून घे छानपैकी आतमधनं हात घालून. हां तर चला आज ब्लॉग बनवायच्या मागं हाच कारण होता माझा की श्रेयाचं नाक टोचून आणायचं होतं म्हणून. फायनली झालेलं आहे नाक टोचून. तर चला आता माझी वेळ झालेली आहे कामाला जाण्याची. तर भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.